जाएंगे। जीवन की राह पर हम आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे। याद आएंगे वो सारे पल, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई है। अपना आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, अपना आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे। आज शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जिंदगी गिरवी रख कर भी, जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा। जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे हम उसका कर्जा। माँ ही नहीं भगवान के बराबर, माँ ही नहीं भगवान के बराबर, लेकिन उससे माँ ने हमारा गुरु का दर्जा, लेकिन उससे माँ ने हमारा गुरु का दर्जा। भगवान को भी भगवान बनने के लिए, भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान कमाया था। भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान कमाया था। माँ ने उंगली थाम के कहा था चलो, पर चलना ही गुरु ने सिखाया था, पर चलना ही गुरु ने सिखाया था। आपल्या गावाला कशामुळे शान आहे? आपल्या गावाला शिक्षकांमुळे शान आहे। आपल्या तालुक्याला, आपल्या शहराला, आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या राज्याला आणि आपल्या भारत देशाला सुद्धा शिक्षकांमुळे शान आहे। धन्यवाद। चला तर मग आपण आता घोषणेला सुरुवात करूया। घोषणा अशी जोरदार झाली पाहिजे की संपूर्ण परिसरामध्ये आवाज गुंजला पाहिजे। बोला, श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय। राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे। श्रोता होतो, कार होतो, 150 वर्षापूर्वी छत्रपती करडेंचे कोल्हापूर पोरके झाले होते। मंदिर होते पण गाभाऱ्यात देवच नव्हता, राज्य होते पण त्यामध्ये कर्तबदार राजाच नव्हता, कर्तबदार राजाच नव्हता। प्रजा साकडा घालत होती की आमच्या स्मृतीचे रक्षण करणारा राजा आम्हाला लाभू दे। मित्रहो, जेव्हा राजश्री शाहू महाराज अधिकार पदावर विराजमान झाले ना, तेव्हा स्वातंत्र्याचा बनवा पेटला होता। एकीकडे स्वातंत्र्याचा बनवा पेटला होता तर दुसरीकडे जाती समान, जाती भेद, अस्पृश्यता व सावकार आपली शेतकऱ्यांकडून सावकार प्रजा भरडले जात होते। मित्रहो, जेव्हा राजश्री शाहू महाराजांनी एवढी परिस्थिती बघितली, ही परिस्थिती बघून राजा हिरावून गेला होता। हा हिरावून जाणारा राजा मनाने कणखर होता। शेवटी जाता जाता एवढेच बोले, शेवटी जाता जाता एवढेच बोले, उद्याचा युवा कसा घडणार, उद्याची ही मुलगी कशी घडणार। मित्रांनो, या मुलींच्या मनामध्ये हे कधीही नसतं, मला ज्योतिबांसारखं घडायचंय, मला शाहू राजांसारखं घडायचंय, मला शिवाजी महाराजांसारखं घडायचंय, मला आंबेडकर बाबासाहेबांसारखं घडायचंय, मला सावित्रीबाईंसारखं घडायचं नाही। त्यांच्यामध्ये भलतंच चालू असतं, माझी 10वी झाली मला आयफोन घ्यायचा, माझी 12वी झाली मला आयफोन प्रो मॅक्स घ्यायचा। नकोय मावळा तुझ्या मनामध्ये हे विचार, तुझ्या मनामध्ये फक्त फक्त एवढंच पाहिजे, मला महाराजांसारखं घडायचंय, मला महाराजांसारखं घडायचंय, मला महाराजांसारखं घडायचंय। नाही घडता येत महाराजांसारखं तर मग स्वतःला शिवरायांचा मावळा तरी म्हणू नका, मावळा तरी म्हणू नका। इथं किती जणांना विचारलं, सगळे म्हणतील मी शिवरायांचा मावळा, एकही विचारलं तर कोणीही सांगू शकणार नाही। शिवरायांचा तापमान तरी करू नका, स्वतःला मावळा म्हणून। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। अध्यक्ष, गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे, माझी नम्र विनंती। सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत माजी जाऊसाहेब तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनंदन करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो। 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले बाळ म्हणजे शुभा, राजनीती, कूटनीती, युद्धनीती, गनिमी कामाचा कळस म्हणजे शुभा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा, दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचे स्थान म्हणजे शुभा, दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचे स्थान म्हणजे शुभा। तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा तीन शब्द नसून एका प्रकारचा मंत्र आहे, तो मंत्र उच्चारताच अंगातले रक्त सळसळायला लागते, एकीकडे सकारात्मकतेचा प्रभाव तयार होतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले। हिंदू स्वराज्य स्थापन करताना महाराजांकडे पुरेसा सैनिक साठाही नव्हता, शस्त्रही नव्हते, सुरुवात शून्यातूनच झाली। महाराजांनी सैनिक गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी लोक गोळा केली आणि या
घोषणेला सुरुवात करूया. घोषणा अशी झाली पाहिजे की रायगडाच्या पायथ्याशी नाद गुंजला पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद. मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा मी तुम्हाला अर्थ समजावून सांगतो. छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ती जग जाणारे, शिस्त जाणणारे, वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, छत्र राजा, असे आमचे शुभराजे. बंदुकीच्या जोरावर हंटरच्या दाकावर अनेक वाघांना माणसासारखे जगवणारे माणूस पाहिले. पण तेथील माणसांना बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या दाकाशिवाय तेथील माणसांना वाघासारखा जगवणारा एकच वाघ बघितला. तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ते महाराष्ट्र म्हणजे शिवाजींचे विचार, जिजाऊंचे संस्कार आणि शंभूंचे पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा, 105 पराक्रमी बलिदानाचा आणि धुलीच्या तक्त्यालाही घाम सोडणारा म्हणजे माझा महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला. ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज माणसांना जपायच्या वस्तूंना वापरायचे, परंतु आपण माणसांना वापरतो, वस्तूंना जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी नवा इतिहास लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांची सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणणारे आपण स्वतःचा जन्मतो आणि आलं अपयश की करतो आत्महत्या, नाही तर लावतो तोंडाई वाटल्या. आली शिवजयंती जवळ करतो वाद, घालतो वाढणं. पण आपण महाराजांच्या जन्म तारखेवरून भांडणं वाद करत आहोत, तर आपल्याला महाराजांचे काय आदर्श मिळेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकली, पण कधी गड किल्ल्यांना स्वतःचे नाव दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा राखल्या, पण कधी पंचअंग पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकट आली, पण त्यांनी कधी स्वतःचे मन फुटू दिले नाही, स्वतःला व्यसन लावू दिले नाही आणि कधी आत्महत्या करायचा विचारही केला नाही. माझ्या राजाच्या राज्यात महिलांना 50% आरक्षण नव्हते, पण 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी महाराष्ट्र होता माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच ते 400 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देत आहे. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या भारतावर आक्रमण करत आहे, त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज होणे कठीण नाही, फक्त मनगटात ताकद आणि रक्तात देशभक्ती पाहिजे. मग बघा घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होते. जिंकुनी दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. जिंकुनी दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा बादशांसोबत याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा बादशांसोबत याच मातीत लढला होता. व्यासपीठाची रजा येताच एवढेच बोलून जातो की अंदाज फार झाला आता दिवस पाहिजे. महाराष्ट्राला परत एकदा जिजाऊंचा पुत्र शिवबा पाहिजे. महाराष्ट्राला परत एकदा जिजाऊंचा पुत्र शिवबा पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो आग उठतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जाण झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाच्या
शिवरायांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रसंगात नमूद केलेला आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल मालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, महाराज मेरी बेटी नापत आहे, मेरी बेटी नापत आहे महाराज. त्यावेळी आपली गोंडा छाडलेला शाहिस्तखान हुताची गरज म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनाला महाराजांच्या चारित्र्यावर. अर्थात ती मुलगी तिथे एका पिंपात लपून बसली होती. हे गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज या संबंधात भारतीय समाजाला शिवरायांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. मित्रांनो, शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असते तर मग शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा घोडदल्याचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांबरोबर आग्राला गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव वीर मोहम्मद. आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट आहे का? अफजल खानाचा वध करण्यासाठी वगण्याच्या मागून देणारा गुस्तुमे जमान हाही मुसलमान. तर शिवाजी महाराज एवढे मुसलमान अधिकारी सैन्यात असू शकतात, तर मग शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात असू शकतात का? अरे शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवरायांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही पुराण जाळले नाही. त्यांचा गांभीर्याने विचार या देशात काढला पाहिजे. रायगड किल्ल्यावर राजधानी बांधल्यानंतर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधले. मंत्र्यांनी महाराजांना विचारले, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी महाराजांना विचारले, महाराज जागा दाखवा. शिवरायांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या समाजापुढे का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीच होईल. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी श्री सिंह जन्माला. अख्खा सिंह पुढे रयतेचा वारी झाला. त्याच्या हातून संपूर्ण महाराष्ट्र घडला. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. माझं भाषणाला सुरुवात करते. आज शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देते. तर आता इथे बसलेले आहेत, तिथं बसलेल्यांपैकी खूप जणांना डॉक्टर बनायचंय, पोलीस बनायचंय, इंजिनियर वगैरे बनायचंय. आता पोलीस आणि शिक्षक, आता एकाला बनायचं असतं पोलीस आणि घरचे म्हणतात वेगळं. आता हिला बनायचंय समजा की टीचर आणि घरचे म्हणतात तू पोलीस बन. शिक्षक पोलीस हा गुन्हेगार पकडतो, तर शिक्षक गुन्हेगार घडू नये असाच प्रयत्न करतो, गुन्हेगार घडू नये असाच प्रयत्न करतो. आता खूप पिक्चर निघाले, त्यामधला पहिला पिक्चर दुसरं म्हणजे पिक्चर एक पुष्पा, तो खूप ट्रेंड चालू होता. त्यातला डायलॉग म्हणजे की झुकेगा निसाला. आणि जेव्हा संभाजी महाराज साखरदंडाने बांधलेले होते तेव्हा त्यांच्या तोंडातूनही हा शब्द निघाला होता, वाकणार नाही. पिक्चर मधला डायलॉग असो संभाजी महाराजांचं यावरून समजतं. जेव्हा आमचे जे राजे होते त्यांच्याबद्दल त्यांचे शत्रूही काही विचार करायचे. जेव्हा शाहिस्ता खानाचे बोट छाटले होते तेव्हा शाहिस्ता खान इकडे तिकडे बघू लागला. तो हे झाला होता तेव्हा त्याची बहीण आली, म्हणाली, भाई शिवा मेरी बेटी उठा के चला गया. तो शाहिस्ता खान सुद्धा म्हणाला, शिवा किसी की गर्दन काट सकता है, किसी की बोटे छाट सकता है, पर किसी की माँ बहनी पे हाथ नहीं उठा सकता, हाथ उठा नहीं सकता. शिवाजी महाराजांच्या दरबारात लावणी कलाकार आली होती. शिवाजी महाराजांनी तिला बघितले. त्यांचे मावळे सुद्धा तिथे होते. मग मावळ्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. मावळे तिथे ओरडू लागले. तेवढे शिवाजी महाराज आले व म्हणाले, तिला हे करू नका. शिवाजी महाराजांनी ओठी भरून तिला परतावले. शिवाजी महाराज नाचवत नव्हते. शिवजयंती आली, डीजे लावला, हे लावलं, कारण शिवरायांचा मावळा, शिवरायांचा मावळा. गाणे तर असे असतात जसे की शिवजयंती का कोणता कार्यक्रम. दारुडे वेगवेगळे असतात तिथं, आणि काय मी शिवरायांचा मावळा, शिवरायांचा मावळा. दारुडे पण असतात. मी शिवरायांचा मावळा, टिया लावे, सगळं करेल आणि चालू भलतच. आता इथं विचारलं कोणाला कोण कोण शिवरायांचा मावळा आहे, सगळ्यांचे हात वरती करणे. एक जरी गुण विचारला तर कोणाच्या तोंडातून एक गुण निघणार नाही. आता जन्म मृत्यू सगळ्यांना माहिती, पण त्यांच्या जीवनात
राजा इथे लोकजिराव खासाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुलं सत्ताच्या काळात महाराष्ट्रात हुतात्मा घालून जनतेला लुटत होता. त्याविरुद्ध शब्द काढण्यामध्ये अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळशुभांचा जन्म झाला. बाळराजांना लहानपणापासूनच त्यांना रामायण आणि महाभारत शौर्य कथा सांगत होते. नवीन स्वराज्याच्या स्थापनेचे बाळ परशुरांना माँसाहेबांकडूनच मिळाले होते. कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काही प्रिय नसते, परंतु जिजाऊंनी असा विचार कधीच केला नाही. रयतेसाठी सुखाचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे. मुघल सत्तापासून संरक्षण एवढं नव्हे तर न्याय निवडीचे कामे नेतृत्व कौशल्य आणि सुद्धा त्यांनी त्यांच्या अंगी रुजविले. स्वराज्य धाकले धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मासाठी जिजाऊंच्या मोलाचा वाटा आहे. समाजहिताचा प्रथम विचार करणाऱ्या जिजाऊंची आत्महत्या खरी गरज आहे. आपण म्हणतो राजा पुन्हा जन्माला या, परंतु त्यासाठी शुभ घडवणाऱ्या माँसाहेबांची घडावं लागते. शेवटी मी एवढंच म्हणेन, तर तुमचे कार्य जिजाऊ पर्वते घडणार नाही, तर तुमचे कार्य जिजाऊ नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलांटी देण्यावर जिजाऊंना शतशः माझ्या भाषणाला आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपणार नाही मध्ये शुभांचा दरारा. या आजच्या या शिवमय स्वराचे अध्यक्ष व माझे गुरुजन वर्ग व माझ्या इथे जमलेल्या मित्र मैत्रिणींनो व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, जिजाऊचे पुत्र गोरगरीब प्रजेचे छत्र हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू यांना छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी जन्म झाला. तो तारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजाऊ असे होते. बाळ शुभाला त्यांच्या माता जिजाऊंनी लहानपणी घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांपत्य फिरवणे याचबरोबर रामकृष्णाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर जिजाऊंच्या संस्कारांनी व त्यांच्या कामांनी छत्रपती शिवाजी महाराज अधिक प्रगत होत गेले. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या मावळ्यांसोबत राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. मावळे कोण होते ते? मावळे प्रांतात राहणारे धिप्पाड रांगडे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे अतिशय सुंदर व कष्टाळू, जीवाला जीव देणारे, शत्रूला घाम फोडणारे, त्रास देणारे असे ते मावळे होते. जाताना एवढेच बोलेल की अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडून नजर टाकली तर ग्रह केली जाणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. सर्वप्रथम सर्वांना माझा जय जिजाऊ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग, माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज मी तुम्हाला एका शिक्षिकेची नव्हे तर शिक्षणासाठी लढणाऱ्या एका स्त्रीची माहिती सांगणार आहे. ही स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसी पाटील असे होते. सावित्रीबाई फुले यांचे पती म्हणजे महात्मा फुले यांनी मिळून 1848 रोजी पुणे जिल्ह्यातील भिडेवाडे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंचे स्वप्न होते स्त्री शिक्षण आणि त्यांनी ते पूर्ण केले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचा धुराई यशस्वीरित्या सांभाळला. स्त्री शिक्षणासाठी झडणारी, अनाथांना आश्रय देणारी, स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या जगात लावणारी या माऊलीचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले. जाता जाता एवढेच बोलावेसे वाटते, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री जगाची घडविणारे, जगण्यातून जीवन घडविणारे, सत्याचा मार्ग दाखविणारे, प्रामाणिकपणेची शिकवण देणारे, आयुष्यभराला पुरे
पुरेल एवढी ज्ञानाची शिदोरी म्हणजे शिक्षक. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व गुरुजन वर्ग व माझे मित्रमैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान हे किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकांना माहीतच आहे. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन सुंदर मनमोहक अशी मूर्ती घडवितो, त्याप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आकार देत जगण्याची कला शिकवतात. जीवन हे ईश्वराचं देणं आहे, जीवन हे ईश्वराचं देणं आहे, पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे, पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे. एक पेन, एक खडू, एक पाटी, एक कागद वापरून जगातील कानाकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्या समोर मांडणारे सर्व शिक्षकांचे आभार व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. शिक्षकांची महिमा मी कोणत्या शब्दात मांडू शकत नाही. जिथे माझ्या पाठीमागे माझे गुरु आहे, तिथे माझ्यासाठी सर्व मार्ग खुले आहे. धन्यवाद. गुरुजन माय बाप ईश्वर समान, गुरुजन माय बाप ईश्वर समान. गुरुजन ज्ञानाची विचाराची खान, गुरुजन ज्ञानाची विचाराची खान. गुरुजन झिजती होऊन चंदन, गुरुजन झिजती होऊन चंदन. अशा समस्त गुरुजनांना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिन या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुजनांना ईश्वराचे स्थान दिले आहे. कारण गुरु शिक्षक जगात आपल्या जगातील ज्ञानाचा अनुभव प्रकाश घेऊन ज्या शिक्षकांचे आपले व्यक्तिमत्व घडविले, ज्या शिक्षकांनी शिक्षिकाप्रती आदर व कृतज्ञता करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय. शिक्षक दिन आई वडील पंख देतात आणि पंखामध्ये भराई देण्याचे बळ शिक्षक देतात. शिक्षकांचे महत्त्व खूप आहे. आपण बोलू शकत नाही एवढे मी जातो. ते एवढेच म्हणेन की गुरुत्व दिला पुढे वसा, गुरुत्व दिला ज्ञानाचा वसा, ज्ञानाचा वसा. आम्ही यापुढे चालू वर्षा एवढे बोलून मी माझा जय. अध्यक्ष महोदय, माझे मित्रमैत्रिणी, आज आपण शिक्षक दिनानिमित्त जमलो आहोत. सर्वप्रथम मी सरांचे आभार मानते की त्यांनी मला भाषण देण्याची संधी दिली. आज माझा भाषणाचा विषय आहे विद्यार्थी, मोबाईल व खेळ. आपल्या रोजच्या वापरात मोबाईल हा असतोच. आपण विद्यार्थी दशेत आहोत व आपण रोज वाचन, खेळणे हे केलं पाहिजे, पण आपण मोबाईल मध्ये रील गेम खेळतो व मोबाईल रील बघतो. पुढे काय बघतो ते पण सांग. काय लागतं बोल फक्त थांबू नको. मोबाईल वर रील बघतो, पण आपण हे केले नाही पाहिजे. आपण रोज वाचन, लेखन, अभ्यास केला पाहिजे व मैदानावर खेळले पाहिजे. आपण एखाद्या खेळात सहभाग घेऊन त्यात प्रथम क्रमांक मिळवला पाहिजे व अशा प्रकारे आपण भारत देश घडवू शकतो. संयोजकांनी मला स्टेजवर येण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापवीर
शब्दांना सुधारविले ते माझे प्रथम गुरु म्हणजे आई वडील, ज्यांनी हातात हात धरून अक्षरे गिरवायला शिकवली ते म्हणजे माझे द्वितीय गुरु शिक्षक. आपण शिक्षक दिन 5 सप्टेंबर तर भारताचे सर्वात पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. ते पेशाने शिक्षक होते. जय हिंद भारत. जय हिंद भारत. शिक्षक हे त्यांच्या शिष्यांना ज्ञानदान करतात आणि शिक्षणासाठी गुरु हे देवा समान असतात. त्यांनी मला ज्ञान जीवनात दिले, ज्यांनी मला ज्ञान त्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. टाळ्या. आज मी तुम्हाला अन्नभाऊसाठी याच्या निमित्त 2 शब्द म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अन्नभाऊ साठे यांचा जन्म 9 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊ साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालबाई असे होते. गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही. ते एक गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व माझे बालमित्र मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्या कपाट्यांनाही पाझर फुटेल, सह्याद्रीच्या कड्या कपाट्यांनाही पाझर फुटेल, डोंगर दऱ्यांनाही घाम फुटेल, डोंगर दऱ्यांनाही घाम फुटेल आणि विशाल नभालाही त्याच्या पुढे झुकावे लागेल. असा रयतेचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी ती कमीच, असा राजा म्हणजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौकडे वाजू लागले. या दिनी, या मंगलमय दिनी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला, सह्याद्रीच्या
सूत्रे हाती घेतली. सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी अशा मावळ्यांची मोलाची साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि प्रजाधिलक्ष राजा होते. त्यांनी सर्व जाती धर्माचा आदर केला. रयतेला सुखी केले. औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ता खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी अनंतात विलीन झाले. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती म्हणून मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. जय हिंद, जय भारत. Good afternoon everyone. My name is Aradha Jadhav. I am from class 7. Today on this special day I feel very happy to speak about teachers. We celebrated Teachers Day on 5th September to every year. Today is a birthday of Dr. Sarvapalli Radhakrishnan. They are great teacher and second president of India. Teachers are our second parents. Teacher teach us good manners, new things, and try to make our bright future. Thank you, my dear teachers, and for support, care, and love. My dear friends and teachers, happy Teachers Day to all of you. My name is Arjun Sujit Shetty. Today I am gathered here to speak few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great warrior. He was born on 19th February 1630 at Shivneri Fort. He was a true hero. He dedicated his life for his people and his land. He was believed in equality, respected women. He gave importance of welfare. His subject in courage, importance, intelligence, and determinations. Let us take some inspiration from his life. For today's program, I will say, Jai Bhavani, Jai Shivaji. Good morning, good afternoon, all of you. My name is Shivda Jalumbaiker. I am telling to you some information about India. India is our country. India has 28 states and India has 22 financial languages. India have Himalaya mountain. India's national anthem is written by Rabindranath Tagore. India's national song is written by Bankim Chatterjee. India's national drink is tea. India's national food is khichdi. India is 7th largest country in the world. India is 4th strongest country in the world. Thank you. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव स्वरा रमेश डोके. शब्दांनी घडविले आयुष्य आपले, जगण्याने घडवले जीवन आपले. आपल्याला शिकवले सत्याचा मार्ग, आयुष्यभराला पुरेल अशी त्यांनी दिली शिदोरी ज्ञानाची. नमस्कार माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे जन्मदिन. शिक्षक दिन म्हणून आपण साजरी करतो.
बिनधास्त बोल, बिनधास्त. मनातलं बोल काहीतरी शिक्षकाबद्दल. गुरु म्हणजे फक्त तोच नाही जो आपल्याला पुस्तकातील ज्ञान शिकवतो. गुरु म्हणजे आपल्या जीवनाच्या वाटेवर प्रत्येक परिस्थितीत आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्या जीवनात अनेक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जातात, तेही आपले गुरु असतात. आपले आई वडील, आपले नातेवाईक, आपले मित्र मैत्रिणीही आपले गुरु असतात. गुरु कुंभाराचं काम करतो व विद्यार्थी मातीचं. जसं कुंभार मातीला आकार देतो तसाच गुरुही त्याच्या शिष्याला आकार देतो. फक्त एक पेन, एक खडू, एक फळा याच्या साह्यानेच गुरु आपल्या समोर जगातील कानाकोपऱ्यांचे ज्ञान प्रस्थापित करतो. अशा माझ्या गुरूंचे मी आभार मानते व त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते. शेवटी हेच म्हणून जाते की जीवन ही ईश्वराची देण आहे, जीवन ही ईश्वराची देण आहे व पण जगणे हे शिक्षकांची भेट आहे, पण जगणे ही शिक्षकांची भेट आहे. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव ओम आहे. आज मी सर्वांना शिवाजीराजे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहोत. सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शहाजी विजापुरात दरबारात सैनिक होते, सरदार होते. त्यांची आई जिजाबाई सोबत शिवबाचे पूर्ण बालपण गेले. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी भोसले असे होते. आईने शिवाजी पालन पोषण चांगल्या प्रमाणे केले. ती शिवबाला वीर पुरुषांची गोष्टी सांगायची. शिवबाला लहानपणीपासून 30 तलवार बर्शी यांची शिक्षण देण्यात आले गेले. युद्धाची आणि घुडसवारीची शिक्षण दादाजी कोडदेव यांच्याकडून घेतले. शिवबा एक निर्बळ आणि बहादूर बालकाप्रमाणे सैनिकांच्या बालकांची टोळी बनवून त्यांचा नायक बनवून त्यांच्यासोबत युद्धाचे खेळ खेळायचा. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. माझे नाव भावेश पंकज मस्के. आज मी शिक्षक दिनाबद्दल सांगणार आहे. आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतात. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव स्वरा आहे. आज मी तुम्हाला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. शहाजीराजे भोसले हे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमेवर जायचे. पुणे येथे शिवनेरी किल्ल्यावर मासाहेबांनी शिवरायांना जन्म दिला. मासाहेबांनी शिवरायांना लहानपणापासूनच स्वराज्य स्थापन करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. दुर्दैवाने राष्ट्रमाता जिजाऊ यांनी 17 जून 1674 रोजी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता एवढेच बोले की मुजरा माझा त्या जिजाऊंना घडवले तिने शिवबांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. जय जिजाऊ जय शिवराय. अभिनव संदीपकर. मी वर्ग 7वी मध्ये शिकतो. तुम्हाला शिवाजी महाराज या विषयावर भाषण करून दाखवणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई व शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जे नाव नीरज विजय खेडेकर. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. माझी अशी नम्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव छत्रपती संभाजी महाराज होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. Today is the 5th September. Today we are celebrating the Teachers' Day. On this day we are celebrating the Teachers' Day, and today also the birth anniversary of Dr. Sarvapalli Radhakrishna. He was a great, excellent teacher and second president of India. And teacher is also second parents of children. Thank you. श्री गणेश पवार. मी शिवाजी महाराज बद्दल बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. या शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते. शहाजी राजे असे होते. इतकं बोलून माझे My name is Shalini. Today is the 5th September and we are gathered for celebrating Teachers' Day. Teachers' Day is the birthday of Dr. Sarvapalli Radhakrishnan. He was a great teacher and the second president of our India. Teachers' Day is the best day for students to express their feelings and love for teachers. We should always respect for teachers. Thank you so much. मी प्रशांत कुलकर्णी. मी तुमच्या समोर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सर्वप्रथम मला ज्या शिक्षकांनी शिकवले मी त्यांचे आभार मानते. तसेच जितापे मॅडम, रुपाली मॅम, लता मॅम, दिनकर शेवाळे सर, संतोष शेवाळे सर, मुळे सर, मोरे सर, पिटेकर सर, आरती मॅम यांचे सुद्धा आभार मानते की यांनी मला छान प्रकारे शिकवले. तर 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा समारंभ दिवस आहे. तर आपण जेव्हा आपण हा खरा दिवस तर जेव्हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो त्या दिवशी साजरा केला पाहिजे. कारण की त्यांनी मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली. त्यांनी खूप कष्ट केले. लोक त्यांना त्या शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड, चिखल व इत्यादी घाण पदार्थ फेकत असे. पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी मुलींसाठी खूप मोठा पराक्रम केला व त्यांनी मुलींसाठी एक शाळा उघडली. तेव्हापासून मुली शाळेत शिकायला गेल्या. अशा मी महान श्री सावित्रीबाई फुले यांचे आभार मानते की यांनी मुलींसाठी एक शाळा उघडली. व मी जेव्हा 4थीत असताना मला इंग्लिश वाचता येत नव्हती जेव्हा पण आमच्या मॅम इंग्लिशचं वाचन घेत असताना मी नाटकं करत होते व म्हणत होते, मॅम मला मळमळू लागलं, मी बाहेर जाऊन बसू का? मॅम म्हणत होत्या हो जाय. तर पूर्ण इंग्लिशचं वाचन होतोवर मी बाहेरच बसून राहायचे. त्याच्यानंतर मला श्री संतोष शेवाळे सर यांच्या जवळ ट्युशन लावली. तेव्हा
तारखेला सप्टेंबर महिन्यातील 5 तारखेला शिक्षक दिन साजरा करतात. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव दर्शन आहे. आज 5 सप्टेंबर आहे. आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे. आपण शिक्षक, आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार करतात. ते आपल्याला योग्य मार्गदर्शन देऊन आपल्या जीवनाला नवीन मार्गदर्शन आपल्या जीवनाला नवी दिशा देतात. आपण नेहमी शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे. धन्यवाद. I am studying in 6th standard. Today I am going to tell some few lines about the Teachers' Day. Teachers are the backbone of our society. They teach us about the manners and all studies. The Sarvapalli Radhakrishnan was the first teacher of our India. He was also the second Prime Minister of our India, and he also teachers are our teachers teach us respect, manners, and all things which we should do in our future. Thank you. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अभिजित आहे. आज 5 सप्टेंबर आहे. हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. ते आपले पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते खूप मोठे शिक्षक होते. शिक्षक आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. ते आपल्याला वाचायला व लिहायला शिकवतात. ते नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपल्या भविष्य घडवण्यासाठी शिक्षक गुरु आहे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्पिता देवानंद नेमाने आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आणि ते आपल्याला चांगले संस्कार देतात. मी माझ्या सर्व गुरूंना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागेश वाघ. आणि आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत एक शिक्षक दिनच्या या अद्भुत मोक्यावर. आणि या अद्भुत मोक्यावर मी तुम्हाला एक भाषण सांगणार आहोत शिक्षक दिनाच्या बद्दल. आदरणीय शेवाळे सर, माझे उपस्थित सगळे मान्यवर, माझे मित्र मैत्रिणी, आज 15 सप्टेंबर
देशाचे पहिले उपराष्ट्रपती व पहिले दुसरे राष्ट्रपती होते. एक वेळेस ते जेव्हा आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होते तेव्हा काही विद्यार्थ्यांना त्यांना जन्मदिवस साजरा करायची इच्छा लागली होती. इच्छा त्यांना त्यांच्यापुढं मांडली. त्यांना उत्तर दिले की शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांनी दिलेला बलिदानचा सन्मान करून जर माझा वाढदिवस साजरा कराल तर मला खूप आनंद होईल. तेव्हापासून भारत सरकारने 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोहम सतीश बायकर आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे व मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ते शांत चित्तेने ऐकावे. 19 फेब्रुवारी 1630 ला रायगड किल्ल्यावर एका वाघाने एका वाघिणीच्या पोटी जन्म घेतला. तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या व त्या अनेक लढायांपैकी ते काहीच हारले व सर्व लढाया ते जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव मा जिजाऊ होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. त्यांना 2 पुत्र होते. त्यांचा मोठा पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी जीव जाईपर्यंत शेवटची लढाई केली व हिंदू लोकांचं नाव मोठं केलं. दुसरा पुत्र म्हणजे रामराजे, तेही खूप शूरवीर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू व मुस्लिम लोकांमध्ये भेदभाव केला नाही. हिंदू लोक व मुस्लिम लोक दोघांनाही त्यांनी जोडून ठेवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. समर्थ सुनील गाबणे. आज मी तुमच्या समोर शिवाजी महाराज यांच्या समोर 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते. त्यांनी अनेक लढाया लढल्या फक्त आपले स्वराज्य स्थापन करण्यासाठी आणि त्यांची आई जिजामाता यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. जिजामाता शिवरायांना अनेक गोष्टी शिकवायचे जसे कृष्णाचे रामायण महाभारत असे अनेक कथा शिकवायच्या. शिवाजी महाराज यांनी हे लढाया फक्त चतुर्थीने नाही तर आपल्या बलाने, आपल्या सैन्याने व दुसऱ्यांच्या बलाने जिंकत होते. त्यांचे फक्त हेच म्हणणे होते की करायचे काम तर आपलं ध्येय पक्क असलं पाहिजे. आपण आपलं ध्येय मजबूत ठेवलं तेव्हाच आपण काही काम व्यवस्थित करू शकतो. आपण जर आपलं ध्येय नीट पकडलं नाही तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकत नाही. जिजामाता व शहाजीराजांनी शिवांना अनेक गोष्टी शिकवल्या लहानपणी, जसे पट्टेबाजी, तलवारबाजी अनेक काम शिकवले. शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेब संघाला लढायला गेले होते तेव्हा औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना खूप हरवले होते. त्यांनी शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र संभाजी महाराजांना शेवटी म्हटले की काही पण करायचे पण औरंगजेब याला हरवून दाखवायचे. संभाजी महाराज हे त्यांचे पुत्र होते. शिवाजी महाराज यांचा मृत्यू शेवटी 3 एप्रिल मध्ये झाला किल्ले रायगडवर. शिवाजी महाराज शेवटी हेच बोलून गेले की जय भवानी, जय शिवाजी. आई जन्म देते, वडील आधार देतात, शिक्षक ज्ञान देतात आणि जीवनाला आकार देतात. शिक्षक ज्ञान देतात आणि जीवनाला आकार देतात. अशा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना माझे वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस. पण नेमकं शिक्षक म्हणजे काय हे कोणाला माहीत आहे का? तर शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या नौकेला दिशा दाखवणारा दीपस्तंभ म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्याच्या भवितव्याला
शिक्षक. भारत हे महान राष्ट्र आहे कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वसा लाभला आहे. तसेच एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबरला झाला आहे. हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक म्हणजे शिल्पकार आहेत जे आपल्या जीवनाच्या दगडाला आकार देतात. शिकवण्या व्यतिरिक्त ते संस्कृती, संस्कार आणि स्वप्न शिकवतात. चंदनासारखा जिजतो आणि दिव्यासारखा जळतो. चंदनासारखा जिजतो आणि दिव्यासारखा जळतो. खरा शिक्षक कधी कोणाला कळतो? खरा शिक्षक कधी कोणाला कळतो? कवित घ्यायला शिकवतो विद्यार्थ्यांना आकाश. कवित घ्यायला शिकवतो विद्यार्थ्यांना आकाश. क्षितिजापर्यंत पोहोचतो त्यांच्या आदर्शाचा प्रकाश. क्षितिजापर्यंत पोहोचतो त्यांच्या आदर्शाचा प्रकाश. अशा आपल्या शिक्षकांना आपण खरी भेट काय दिली पाहिजे? कोणतीही फूल नाही, कोणतीही भेट वस्तू नाही, तर अभ्यास करून शिस्त पाळून समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी मोठे कार्य केले हाच त्यांचा सर्वोत्तम सन्मान असेल. तेव्हा आपण शिक्षक दिनी सर्वांनी संकल्प करूया, ज्ञान मिळवण्याचा संकल्प करूया. गुरु विना ज्ञान नाही, ज्ञानाविना प्रगती नाही, प्रगती विना माणुसकी नाही, माणुसकी विना जग नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जीवन में माँ बाप से बढ़कर कोई भगवान नहीं और शिक्षा और ज्ञान में गुरु से बढ़कर कोई महान नहीं. सलाम है मेरा ऐसा गुरुओं को जिन्होंने हमें सच्ची और अच्छी राह दिखाई. मी आराध्या. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षक आपण त्याला म्हणतो ते आपल्याला ज्ञान देतात. अच्छी सच्ची और बहुत हमें समझदार बनाते. आपल्याला चांगली शिक्षा देतात, चांगले ज्ञान देतात आणि आम्हाला चांगले संस्कार देतात. त्यांना आपण शिक्षक म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जर का शिक्षण आपण घेतो पण जर का शिक्षकच नसले तर त्या शिक्षणाचं काय महत्व? हे योगीराज कोचिंग क्लासेस हे आपण शेवाळे सरांनी हे उभे केले आहे. पण जर का इथं शेवाळे सर, पिटेकर सर आणि आरती मॅडम शिकवायलाच नसता तर शिक्षणाचं काय महत्व? असेच आपले ब्रेक गुजरले असते. मॅथचा ब्रेक पण असाच गेला असता, खेळात. इंग्लिशचा पण तसाच गेला असता, सायन्सचा पण तसाच गेला असता. पण जर का शिक्षक नसले, शिक्षण असलं आणि शिक्षणच नसले तर आपल्याला काय? कोणी पण आपण सगळे असे पैदा होत नाही की ते सर्वच लगे लहानपणीच इंटेलिजंट असतात. त्याला इंटेलिजंट बनवायला शिक्षकच असतो. शिक्षकच ज्ञान देतो. आपण आई बाबाकडून ज्ञान घेतो, चांगली वळण लावतो, आपल्याला चांगले संस्कार घेतो. पण ज्ञान आणि संसारात, जीवनात कसं वागायचं हे आपल्याला फक्त शिक्षक सांगतो.